अजितदादा नीटच्या विद्यार्थ्यांना भेटता असले हिंमत असेल तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागावा, नाहीतर स्वतः राजीनामा द्या. नीट प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले. पोस्टरच्या माध्यमातून महाविकास आघाडीची महायुतीवर टीका. भ्रष्टाचारी, महाघोटाळेबाज, महाटेंडरबाज, महायुती सरकार अशा शब्दात महायुतीवर टीका. मुलींना अद्याप मोफत शिक्षण नाहीये आणि चंद्रकांत दादा बदाम खा आणि दिलेल्या घोषणांची अंमलबजावणी करा, रोहिणी खडसेंचा निशाणा. मला बदामाची आवश्यकता नाही, मी कोल्हापूरचा माणूस. रोहिणी खडसेंच्या टीकेवर चंद्रकांत पाटलांचं उत्तर. तर जूनपासून मुलींना मोफत शिक्षणाची चंद्रकांत पाटलांची होती घोषणा. बदाम पाठवणार आम्ही ते बहुतेक दरवेळेला ते मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील ते त्यांच्या तालुक्यातले आहेत ना, आणि मी त्यात नेहमी कन्फ्युजन होत असतं. बहुतेक रोहिणीताई त्या अपक्ष आमदार चंद्रकांत पाटला. मला बदामाची आवश्यकता नाही, कोल्हापूरचा माणूस. ओरिजिनल ब्रँड हा ब्रँड असतो. नवनीत राणांचा यशोमती ठाकूरांना हा टोला आहे. बाण सोडण्याच्या स्टाईलवरून राणांचा पलटवार. एकनाथ शिंदे, राजेश टोपेंनी जरांगेंना समोर आणून ओबीसींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचा ओबीसी नेते अविनाश नवनाथ मागवार यांचा आरोप आहे. तर गद्दारीचा ठसा पुसण्यासाठी शिंदेंनी जरांगेंना समोर केल्याचंही विधान. शंभूराज देसाईंवर आमचा विश्वास, पण दगाफटका केला तर समाजाला त्यांचा कार्यक्रम करावा लागणार, जरांगेंचा इशारा. तर मी राजकारणात आल्यास सरकारला घाम फुटेल, जरांगेंचं वक्तव्य. बीडमध्ये ओबीसी समाजावर ठरवून हल्ले करण्यात आले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आरोप. संविधान आणि हक्क अधिकार वाचवावा लागेल, यासाठी आंबेडकरी आणि मुस्लिम समाजाला सोबत घ्यावं लागेल, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य. सदावर्ते खूप पराक्रमी नेते, गाढविणीचं दूध पितात म्हणून ते इतके हुशार झालेत. सदावर्तेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर रोहित पवारांचं उत्तर. सदावर्तेला खूप कळतं असं मला वाटत नाही, कारण का ते फार पराक्रमी नेते आहेत आणि त्यांचा जो पराक्रम आहे तो कशामुळे खूप फेमस झालाय ना, ते एवढे हुशार कसे ते झालेत, कारण ते गाढविणीचं दूध पितात. आता गाढविणीचं दूध पिल्यानंतर ते काय काय करतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे.